उपस्थित आहात। संयोजन समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत। आज या कोल्हार नगरीमध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कामाचा भूमिपूजन समारंभ सन्माननीय आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब कामाचा भूमिपूजन समारंभ सन्माननीय आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायन हेमंत ऋतौ मासोक्त मासे कार्तिक कृष्ण नवमी गुरु वासरे मघा नक्षत्र सिंहेचा चंद्र भूमि पूजन प्रारंभ करेशे इंदा पेतो चंदा खाली तोडायचे केशवाय नारायण माधवाय गोविंद विष्णु त्रिविक्रम वामन ऋषिकेश पद्मनाभाय दामोदर संकशन वासुदेवाय प्रतिमा पुरुषोत्तमाय नरसिंह च्युताय जनार्दनाय उपेंद्राय हरेन ओम श्री कृष्णाय नमः। नमस्कार करायचा प्रार्थना पूर्वक नमात कोळमी जमिनीवर इथं पाणी घालायचे। भूमिपूजनात वितळे स्नानम दर्वामी भूमिपूजनात पंचामृत घालायचे। भूमिपूजनात वितळे पंचामृत स्नानम दर्वामी पंचामृत स्नानम दर्वामी परत चांगलं पाणी पंचामृत स्नान वितळे शुद्धोदक स्नानम दर्वामी हळदी कुंकू व्हायचे सौभाग्यालंकार हरिराज कुंकुम दर्वामी सौभाग्यालंकार हरिराज कुंकुम नमर्पयामी सौभाग्यालंकार हरिराज कुंकुम नमर्पयामी अक्षर व्हायचे अक्षरम बांधू दर्वामी धनाक्षरम बांधू दर्वामी धनाक्षरम बांधू दर्वामी धनाक्षरम बांधू दर्वामी। नमस्कार गायला नमात कोळमी पाणी घालायचे। तांबूळ गणेश पूजनात विदळे स्नानम दर्वामी उपकुंड महाकाय कोटी नम प्रभाव निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा पंचामृत स्नानम दर्वामी तांबूळ गणेश पूजनात विदळे पंचामृत स्नानम समर्पयामी परत चांगलं पंचामृत स्नान विदळे शुद्धोदक स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी। त्या संपर्क गंध लावायचे गंध लावायचे गंधाक्षरम बांधू धर्वामी गंधाक्षरम बांधू धर्वामी सौभाग्यालंकार हरिद्रार्थ कुंकुम समर्पयामी सौभाग्यालंकार हरिद्रार्थ कुंकुम नमर्पयामी कुलालंज विलंज समर्पयामी फूल व्हायचे फूलिष्पम बांधू धर्वामी फूलिष्पम बांधू धर्वामी। नमस्कार करायचा नमात कोळमी त्या तांब्यामध्ये पाणी घालायचे। गंगा भागीरथी नर्मदा काशी द्वाराय गंगा जल पूजनात वितळे पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नान वितळे शुद्धोदक स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी। फूलिष्पम बांधू धर्वामी फूलिष्पम बांधू धर्वामी फूलिष्पम बांधू धर्वामी। नमस्कार करायचा प्रार्थना पूर्वक नमात कोळमी या तांब्याला गंध लावायचा। रुद्रकलश पूजनात विद्याडे गंधाक्षरम बांधू धर्वामी रुद्रकलश पूजनात विद्याडे गंधाक्षरम बांधू धर्वामी रुद्रकलश पूजनात विद्याडे गंधाक्षरम बांधू धर्वामी पूर्व द्वाराय दक्षिण द्वाराय पश्चिम द्वाराय उत्तर द्वाराय ईशान्य द्वाराय पूजनात विद्याडे गंधाक्षरम बांधू धर्वामी अक्षर व्हायचे गंधाक्षरम बांधू धर्वामी गंधाक्षरम बांधू धर्वामी फूलिष्पम बांधू धर्वामी फूलिष्पम बांधू धर्वामी फूलिष्पम बांधू धर्वामी रुद्रकलश पूजनात विद्याडे फूलिष्पम बांधू धर्वामी। नमस्कार करायचा पाणी घालायचे। पृथ्वीर्मा पृथ्वी आवायामी स्थापयामी पृथ्वीर्मा पृथ्वी आवायामी स्थापयामी पृथ्वीर्मा अवंतानं पूजनात विद्याडे स्नानम दर्वामी अनंतायन्मा अनंत आवायामी स्थापयामी सौभाग्यालंकार हरिद्रार्थ कुंकुम समर्पयामी 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 सौभाग्यालंकार हरिद्रार्थ कुंकुम समर्पयामी। याच्याकडे पाणी फिरवायचं। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा
अपानायत्वा उदनायत्वा समनायत्वा पक्वान नैवेद्यम समर्पयामि पुनर्नैवेद्यम ओम प्राणायत्वा व्यानायत्वा अपानायत्वा उदनायत्वा समनायत्वा पक्वान नैवेद्यम समर्पयामि। थोड्या वेळ थांबा फक्त। भवानी मातेचा या पवित्र छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय। कोलार भगवतीपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही ग्रामस्थांची मागणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूर्ण केलेली आहे। या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब दादा खर्डे यांनी स्वीकारावे ही नम्र विनंती. पंढरी शेठ यांनी सूचना मांडली त्यास मी अनुमोदन देतो. धन्यवाद. मान्य श्री भाऊसाहेब रघुनाथ खर्डे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभा या ठिकाणी सुरू होते आहे. आपला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झालं असे आपला सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आजच्या सभेचे अध्यक्ष, आपल्या देवालय ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब दादा पाटील खर्डे, त्याचप्रमाणे या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या कोलारचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे, आपल्या बँकेचे माजी चेअरमन पांडुरंग पाटील खर्डे, त्याचप्रमाणे अशोक शेठ आसावा, आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन स्वपनराव पाटील शिरसाट, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आपल्या सर्व कारखान्याचे संचालक, प्रवरा बँकेचे संचालक, देवालय ट्रस्टचे सर्व ट्रस्टी, इतर संस्थांचे सर्व पदाधिकारी, दोन्ही गावचे सरपंच, उपसरपंच, उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी मानाचा मुजरा करतो व त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की आदरणीय नामदार साहेबांच्या प्रयत्नातनं आपल्याला हा आजचा दिवस, सोन्याचा दिवस या ठिकाणी जो निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालेला आहे, तो त्यांच्या प्रयत्नातनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि म्हणून आपल्या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. शिवाजी महाराजांचा नियोजित अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या निमित्ताने शिवछत्रपतींच्या स्मारकाचं नुकतंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय नामदार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. साहेबांनी या ठिकाणी जे भूमिपूजन केलेलं आहे याचा खरोखर त्यासाठी चांगला योगायोग आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आदरणीय नामदारांच्या अथक प्रयत्नातनं या ठिकाणी आपल्या बीओटी तत्वावरती आपलं बस स्टँड या ठिकाणी झालेलं होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यापारी संकुलने या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि योगायोग असा आहे की त्याच आवारामध्ये आदरणीय नामदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण करत आहोत. नामदार साहेबांनी इतर ठिकाणी या शिवाजी महाराजांचे पुतळे उभारलेले आहेत. आपणा सर्वांना माहितीच आहे की काही वर्षापूर्वी वीरभद्र मंदिरासमोरही त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलेला होता आणि नुकतंच 4-5 दिवसापूर्वी श्यामपूरला शिवाजी चौकामध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला होता आणि अतिशय आनंदाने तो सोहळा त्या ठिकाणी अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडलेला होता. आणि त्याच्या आठवणी अजूनही दोन्ही गावच्या किंवा राहता आणि श्रामपूर तालुक्याच्या सर्वांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. साहेबांनी यापूर्वीच 5 दिवसापूर्वी कारखाना परिसरामध्येही शिवाजी महाराजांचा आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस दोघांच्या पुण्यतिथीनिमित्त, जयंतीनिमित्त त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येतं आणि आदरणीय नामदार साहेब त्या ठिकाणी कारखान्याच्या कामगारांना आणि इतर सर्व जनतेला संबोधित करत असतात. आपलं गाव म्हटलं तर 3.5 शक्तिपीठाचं अभिष्ठान असलेलं गाव आहे आणि निश्चितपणे हा पुतळा उभारल्यानंतर आपल्या कोलारच्या वैभवामध्ये त्याचा निश्चितपणे या ठिकाणी वैभवामध्ये भर पडणार आहे. शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सर्वांनी इतिहास वाचलेला आहे. शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांवरती, जनतेवरती, त्यांना रयतेचा राजा म्हणायचे, अतिशय प्रेम होतं. युद्धामध्ये सैनिक गेल्यानंतर
शिवाजी महाराजांचे आदेश असायचे की शेतकऱ्यांच्या एका काडीलाही त्या ठिकाणी धक्का लागायला नको. त्याचप्रमाणे आदरणीय नामदार साहेब हे शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे, आपल्याला सांगायची गरज नाही की जेव्हा जेव्हा जनता विशेषतः शेतकरी संकटात असतो तेव्हा ते त्यांच्यासाठी धावून जातात आणि शासनाच्या मार्फत त्यांना भरघोस मदत या ठिकाणी ते करत आहेत. या ठिकाणी आपला जास्त वेळ नाही घेता या निमित्ताने साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे. आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि आपल्याला माहीत आहे की आमदार साहेबांचं आपल्या दोन्ही गावावरती विशेष प्रेम या ठिकाणी आहे. सातत्याने भौतिक सुविधा आपल्याला ते देत आलेल्या आहेत. नजीकच्या मागील काळामध्येच त्यांनी आपल्या BOT तत्वावरती जिल्हा परिषद शाळेचं त्या ठिकाणी बांधलेले आहे आणि भव्य असं संकुल त्या ठिकाणी भगवतीपूरमध्ये देवीच्या मंदिरासमोर उभं केलेलं आहे. आपण बघतच आहोत की देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ताही 4 लेन केलेला आहे. तिथे चांगल्या प्रकारची लाइटिंग सुद्धा झालेलं आहे आणि निश्चितपणे त्या सर्वांचं आपल्या दोन्ही गावाच्या वैभवामध्ये या ठिकाणी भर पडलेला आहे. नामदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या दोन्ही गावचा विकास होतच राहील अशी मला या ठिकाणी आशा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांना या ठिकाणी खंबीर पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांचे हात बळकट आहेतच, परंतु त्यांचे हात बाहुबली करण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने एक मताने त्यांना आपण सर्वांनी म्हणजे सुरेंद्र पाटील यांनी धरून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे एवढी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. तशी नामदार साहेबांना ग्वाही पण देतो आणि माझं थोडंसं लांबल्यावर प्रस्ताव त्या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोलार भगवतीपूरसाठी आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस असून आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं गेल्या 30-40 वर्षापासून कोलार आणि भगवतीपूर ग्रामस्थांची मागणी असलेलं काम म्हणजे कोलार भगवतीपूरमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक पुतळा या ठिकाणी व्हावा ही इच्छा आज आपली सर्वांची पूर्ण झालेली आहे. आणि महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजच्या या भूमिपूजनाचे ज्यांच्या हस्ते झाले असे राज्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खर्डे, डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, पांडुतात्या खर्डे पाटील, अशोक शेटजी आसावा, प्रवरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिरसाट पाटील, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले कोलार आणि भगवतीपूर मधील सर्व ज्येष्ठ नागरिक, वेगवेगळ्या संस्थांचे सर्व पदाधिकारी, विशेष करून आमचे सर्व तरुण मित्र, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या महिला बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आज सर्वात आनंदाचा दिवस म्हटलं पाहिजे. मी सांगितलं तसं की गेल्या 30-40 वर्षापासून दोन्ही गावच्या ग्रामस्थांची मागणी होती की कोलारमध्ये अश्वारूढ महाराजांचा पुतळा असावा. ही मागणी सातत्याने पुढे येत होती. नंतर आमच्या नंतरचं जनरेशन जे तरुण पिढी आहे मग त्यामध्ये विशेष करून शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते असतील, कोलाळेश्वर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील, सर्वच युवक संघटनांचे कार्यकर्ते असतील, गेल्या 10-15 वर्षापासून सातत्याने त्यांची ग्रामपंचायत कोलार बुद्रुककडे, नामदार साहेबांकडे असेल, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असेल, यांच्याकडे सातत्याने मागणी होती की कोलारमध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा. त्या मागणीला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याशी 2-3 वेळा या सर्व तरुण मंडळीची आणि आमची चर्चा झाली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या वर्षी हा पुतळा बसला पाहिजे असा आग्रह या सगळ्या तरुणांनी धरला आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची मागणी मान्य केली
आणि सुजयदादांच्या प्रयत्नातून, नामदार साहेबांच्या माध्यमातून आजची आपलं स्वप्नपूर्ती या ठिकाणी होत आहे आणि आज त्या अनुषंगानेच हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की गेल्या 5-7 वर्षापासून साहेब जागे संदर्भात चर्चा सुरू होती की हा पुतळा कुठं असला पाहिजे। कोलार भगवतीपूरला आज गावठाण शिल्लक राहिलेलं नाही आणि 2-3 जागा होत्या, मग ते भगवती देवी मंदिरासमोरील प्रांगण असेल किंवा बेलापूर चौक असेल, या 2च जागा आपल्याकडे उपलब्ध होत्या। मंदिरासमोर पुतळा आल्यानंतर त्या ठिकाणी आपले जे देवीच्या म्हणजे आपले सप्ताह वगैरेचे कार्यक्रम होते त्याला डिस्टर्बन्स होईल किंवा एका बाजूला पुतळा जाईल अशी चर्चा झाली। बेलापूर चौकामध्ये बऱ्याच जणांची मागणी होती की त्या चौकामध्ये हा पुतळा बसवावा, परंतु त्याला सरकारी नियम अटीची थोडी मर्यादा आली। रोडची जी कंट्रोल लाईन आहे त्यामुळे त्या चौकामध्ये आपल्याला तो पुतळा घेता आला नाही आणि ही अतिशय चांगली जागा आपल्याला आज या ठिकाणी मिळाली। हायवेच्या कडेला असलेली ही जागा आहे, यामध्ये सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सुद्धा लक्ष देणं सहज शक्य होईल। या ठिकाणी पटांगण उपलब्ध असल्याने शिवजयंतीला होणारे कार्यक्रम असतील किंवा इतर वेळी महाराजांच्या संदर्भात होणारे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी घेण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी चांगल्यापैकी जागा उपलब्ध आहे आणि म्हणून ही जागा आपण निवडली। काही तरुणांच्या मनामध्ये शंका आहे पुतळा कुठं बसेल, किती उंची असेल, काय असेल, तर त्याचं 3D प्रिंट आता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना उपलब्ध आहे आणि जागा आपण सर्व ग्रामस्थ, सगळे ज्येष्ठ आणि तरुणांच्या चर्चेतून निश्चित आपल्याला कुठं हा पुतळा बसवला पाहिजे याच्यावरती डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची चर्चा करून ती जागा निश्चित केली जाईल। प्रांगण हेच असेल म्हणून मी सांगितलं की कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांच्या दृष्टीनं हा आजचा सोन्याचा दिवस आहे। अनेक वर्षाची मागणी आपल्या सर्वांची पूर्ण झालेली आहे। मी कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं, दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं, माझ्या सहित या सर्व तरुण मंडळाच्या वतीनं माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांनी आमच्या या मागणीला मान दिला आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। लवकरात लवकर हा पुतळा या ठिकाणी उभा राहील अशी मला आशा आहे। डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटले की पाठबळ द्यायचं, तर चांगल्या कामाला आम्ही सदैव बरोबर आहे। राजकारण जिथं असतं तिथं राजकारण माणूस करतं, पण जे जे चांगले कामं केले त्यावेळेस सगळ्या ठिकाणी आम्ही गावाचा जिथं विकासाचा संबंध येत असेल आम्ही नेहमी साहेबांच्या, सुजयदादांच्या बरोबर आहोत। जिथं गावासाठी चांगलं काही करायचं असेल तिथं राजकारण करायचं नाही, कारण आपल्याला आपलं गाव पुढे न्यायचं त्या दृष्टिकोनातून काम करायचं। आणि साहेबांनी सुद्धा आता आपला सोनगाव रोड असेल ते जे काम झालं त्यांनी कोलारचं खऱ्या अर्थाने रूप पलटलं। तो 4 लेन रस्ता झाल्यामुळं एक वेगळं वैभव कोलार भगवतीपूरला प्राप्त झालं। आता हा पुतळा बसल्यानंतर आणखी त्या वैभवामध्ये भर पडणार आहे। हायवेचं काम झाल्यानंतर आणखी त्याच्यात डबल भर पडणार आहे। तर माझे आपल्या सर्व तरुण मित्रांना एकच विनंती राहील की साहेब, गेल्या काही 1-2 वर्षामध्ये थोडस वातावरण आमचं कोलार भगवतीपूरचं दूषित झाल्यासारखं वाटतं, तर त्याच्यामध्ये थोडस आपण लक्ष घातलं आणि कोलार भगवतीपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाली तर अधिक चांगलं होईल। पूर्वी कोलारची बाजारपेठ किंवा कोलारचं नाव आई भगवतीमुळे प्रसिद्ध होतच आहेच आहे आणि होत राहणार, परंतु बाजारपेठ सुद्धा कोलारची खूप मोठी आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिचा नावलौकिक होता। पण दुर्दैवाने 1-2 वर्षामध्ये काही घटना अशा घडत चालल्यात कोलार भगवतीपूरमध्ये की चांगल्या कामासाठी गाव चर्चेत नाही तर काही ना काही वाईट घटनेमुळे गाव चर्चेमध्ये येतंय। ही बदनामी कोलार भगवतीपूरची थांबवावी त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या मार्फत प्रयत्न व्हावेत। कोलारमध्ये वाढत चाललेली गुंडगिरी असेल, इतर काही व्यवसाय असतील, याच्यावरती अंकुश आणण्याचं काम आपल्या मार्फत व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि बाकी तुम्ही असाल, सुजय डॉक्टर असतील, यांच्या माध्यमातून विविध विकास कामं कोलारची होतील, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत। पाणी योजना आपली जवळपास 60 कोटीची पाणी योजनेचं काम सुरू आहे, ते सुद्धा काम आपल्या माध्यमातून होतं, याचाही सर्वस्वी आनंद आमच्या सगळ्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांना आहे। असंच सहकार्य, पाठबळ आमच्या कोलारच्या पाठीशी आपलं सदैव असावं एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर पुन्हा एकदा आमच्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आपले व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील
यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष दादा, महाराष्ट्र राज्याचे आणि आपणा सर्वांचे आधारवड आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील, व्यासपीठावर असलेली सर्व आदरणीय मान्यवर मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष करून शिवप्रेमी अशी ही सर्व मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित झालेली आहे. कोलारचा ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल तर त्या इतिहासामध्ये आजचं जे पान आहे ते सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असं मला तरी खात्रीने सांगायचं वाटतं. कारण की अतिशय तुमच्या आमच्या दृष्टीने आजचा हा ऐतिहासिक सोहळा आहे. माझ्यापूर्वी आत्ता डॉक्टर भास्करराव यांनी पण प्रास्ताविकामध्ये आणि आत्ताचा ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील यांनी त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी तर म्हणेल आता की हा आजचा कार्यक्रम आहेच, परंतु ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता आहेत आणि आपण गेली आता म्हणजे आम्ही तर गेल्या 2 पिढ्या अगोदरच्याही बघितल्या आणि आता ज्या चालू आहेत 2 पिढ्या त्यांचंही काम बघतो आहोत. म्हणजे खऱ्या अर्थानं आज 4थी पिढी त्या विखे कुटुंबियाची या भागामध्ये कार्यरत आहेत आणि आपण बघत आलेलो आहोत की या 3 पिढ्यांचं काम जे सातत्याने चालू आहे ते म्हणजे अतिशय नोंदनीय असं कार्यक्रम आहे. आपला नुसता कोलारचा जर आपण विचार केला, आत्ताचा ॲडव्होकेट सुरेंद्र पाटलांनी काही विषय मांडले विकास कामाचे आणि त्यांनी सांगितलं विकास कामाला आमचा सदैव पाठिंबा राहणारच आहे आणि ठेवावाच लागेल आपल्याला. कारण की जर सातत्याने कोलारचा जर विचार केला की ही जी गंगोत्री वाहते आहे, कोल्हापूरचा तो मग बंधारा असेल, लोणी रस्त्याचं आपलं एकदम आगळं वेगळं असं भूसंपादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज असेल, भगवती माता विद्यालय असेल, बेलापूर रोडला आपलं प्रवर हायस्कूल असेल, आता अलीकडे आलेलं मराठी शाळा जी बीओटी तत्वावर झाली, अतिशय सुंदर अशी शाळा झाली. नुसतीच शाळा झाली नाही, एक अशी सुंदर असं देवीच्या प्रांगणासमोर इतकं मोठं म्हणजे व्यापारी संकुल उभं राहिलंय. आणि आज 60 कोटी रुपयाची पाणी योजना आहे. मला चांगलं आठवतं की मी ज्या वेळेला पंचायतीमध्ये होतो त्यावेळेला या गावासाठी पाणी पुरवठा योजना कमी होती, तर पूरक पाणी पुरवठा योजना त्यावेळेला साहेबांनी 2,83,00,000 रुपयाची म्हणजे 25 वर्षापूर्वी त्यावेळेला मंजूर केली होती. हे बंद पडलेलं आपलं जे आरोग्य दवाखाना आहे, रानवणे साहेब इथं बसलेले आहेत, अक्षरशः एकदम मोडकळीला आलेलं होतं. साहेबांनी नुसतं त्यांच्या कानावर घातल्याबरोबर त्यांनी ते उभं केलं. आज आपल्या जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा असा आरोग्य दवाखाना आहे. मला हे काय सांगायचं की ही जे काही सर्वांगीण विकास होतोय आणि आज आपलं कोलार नुसतं कोलार राहिलेलं नाही, येथे एक शहरीकरणाकडे आपली वाटचाल चालवली आहे. आणि आज हा नगर मनमाड रोड आहे, याचंही काम चालू आहे. आज नाही उद्या ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला जोडून आज हे एसटी बस स्टँड उभं जे झालेलं आहे आणि हे जे मोकळं प्रांगण आहे इथे मध्ये एक अतिशय सुंदर असं की जे आपल्या सर्वांचं आद्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा 25 फूट उंचीचा, 13 फूट खाली चबुतरा आणि 12 फूट उंचीचं ते पुतळा, अतिशय सुंदर अशी त्याची ती 3D प्रिंट तिथं आहे. खऱ्या अर्थाने ते आज इथं मोठ्या स्वरूपामध्ये लावायला हवी होती, पण ते राहून गेलेलं दिसतंय. पण अतिशय सुंदर असं ते स्टॅच्यू आहे आणि ते झाल्यानंतर आणि ते होणारच आहे. मला तर वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची आता आपली जी जयंती येईल त्यापर्यंतच ते एखाद्या वेळेला त्याच वेळेला त्याचं उद्घाटन होईल असं मला तरी वाटतंय. आणि ते होईल तर त्या पुतळा झाल्यानंतर या नगरीमध्ये अतिशय वैभवामध्ये भर पडणार आहे. सातत्याने ही कामं चालू आहेत आणि ही कामं नामदार साहेब अतिशय दूरदृष्टीपणा ठेवून त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. हे नुसतं मी कोल्हापूरचं बोललो, शिर्डी मतदारसंघ असेल, अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा असेल, आपली पंचक्रोशी असेल, छोटी मोठी कामं सातत्याने चालू आहे. आणि काम हेच ध्यास आहे. मग ते शेतकऱ्यांचं असेल, व्यापाऱ्यांचं असेल, नोकरदारांचं असेल, आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल, जे जे काम असेल जे करता येईल आणि जिथे जे आपण आहोत त्याची आपल्याला कशा पद्धतीने सर्वसामान्य तळागाळापर्यंत त्या सुविधा देता येतील
त्या दृष्टीने त्यांचा सातत्याने प्रयत्न राहतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, वेळ घेणार नाही, परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं, व्यापाऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला त्रिवार धन्यवाद देतो साहेब, की अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम तुम्ही इथे राबवत आहात. आणि तुम्हाला त्याचप्रमाणे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचंही सातत्याने त्यांचं निर्भीड काम आहे, धडाडीचं काम आहे. त्या परिणामाचा काय विचार ते कधी करत नाहीत. जे काम घेतलं ते पूर्णत्वाला न्यायचं आणि करायचं, अशा पद्धतीचं त्यांचं ते धडाडीचं काम आहे. आणि अशा ही कामं आपल्याकडे चालू आहेत. तर तुमचं किती ऋण कमी व्यक्त केलं, भली समाज माध्यम एखाद्या शब्दाचं काहीतरी अपरिहास करून त्याच्यातून काहीतरी आपल्या राजकीय पोळ्या भागण्याचा तो उद्देश असेल तर तो वेगळा, परंतु आमच्या हा जिल्ह्यातला तरी निदान आणि या भागातला कार्यकर्ता ते कधीही विसरणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला इथे देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद असावा साहेब. आणि यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आपल्या सर्वांना संबोधित करत आहेत. तर दोन्ही हात वर करून आपण जरा गोष्ट देऊ, जरा आळसले लोक. भारत माता की थोडा आवाज नाही आला, पण आपण आपल्या आराध्य दैवताच्या स्मारकाच्या शुभारंभाला आलो. आवाज कसा पाहिजे? भारत माता की जय शिवाजी, जय भवानी, हर हर जय श्रीराम. जरा हल्लं पाहिजे तुम्ही लोकांनी. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आज आपल्या कोलार येथील आपलं ग्रामदैवत भगवती मातेच्या आशीर्वादानं आज एक नवा इतिहास आपण आपल्या गावामध्ये आपण उभा करतोय. प्रथम तर मी आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनाही वंदन करतो. प्रसाधनाच्या पण जगाला शांततेचा संदेश देणारे ज्ञानेश्वर माऊली यांनाही वंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन अर्पित करतो. आपल्या सहकारी चळवळीचे जनक स्वर्गीय आदरणीय पद्मश्री विखे पाटील यांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी शेवटपर्यंत अविरतपणे काम करणारे आदरणीय खासदार साहेब यांनाही वंदन करतो. आणि आज आपल्या कोलार भगवतीपूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ करताना आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सातत्यानं या ठिकाणी अश्वरूढ पुतळा आपल्या महाराजांचा व्हावा अशा प्रकारची त्यांची मागणी होती, ती आज या ठिकाणी पूर्णत्वाला जाते. या भूमिपूजन समारंभाचे अध्यक्ष आपल्या बँकेचे चेअरमन सन्माननीय डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, आपल्या भगवती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब पाटील खर्डे, आपल्या बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय पांडुरंग पाटील, आपले माजी सरपंच सुरेंद्र पाटील, विखे पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन मान्य सोपानराव शिरसाट, बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेठ, आपल्या कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पाटील श्रीकांतजी, माजी संचालक स्वप्नील, आपले उपसरपंच कोल्हारचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच सविताताई खर्डे, भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाशराव, नितीनजी, त्याचप्रमाणे बाळू काका खर्डे, सौ सुनीताताई शेळके, सौ अर्चनाताई निबे,
राजेंद्र राऊत आपले बँकेचे संचालक, माजी संचालक उदयराव, आपले मळा प्रवरीचे माजी संचालक बाबासाहेब पाटील. बरीच मोठी आहे कोलारला, म्हणजे इतकी पण नाव मोठी यादी असते नावांची, पण काहींचा नामोल्लेख राहिला असेल माझ्याकडून. आपण सर्वजण मला क्षमा करा. आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज आपण हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाचे या ठिकाणी भूमिपूजन आणि आपल्या कोलार भगवतीपूर येथील विविध विकासांच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण त्याचा या ठिकाणी संपन्न करतोय. मला प्रथमतः आपल्या सर्व कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांचं, युवकांचं आणि शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की आपण जो हे अतिशय भव्य अशा स्मारकाची उभारणी करण्यासाठी आपण आग्रह धरला, म्हणून मला वाटतं आजचा सोहळा होऊ शकला असं माझं मत आहे. आणि म्हणून तुमच्या आनंदामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. आपल्या ग्रामस्थांच्या शिवप्रेमींच्या मनातील इच्छा पूर्ण होते. काही दिवसापूर्वी आपण श्रीरामपूरला आपण पुतळ्याच्या अनावरणाचा समारंभ पाहिला असेल. म्हणतो श्रीरामपूरकरांच्या आणि जिल्ह्याच्या लोकांच्या स्मरणात राहील इतकं भव्य दिव्य आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला. या अगोदर आपल्या तालुक्याच्या ठिकाण राहता येते आपण शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा उभा केला. पण आपण आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा राहायला पाहिजे, स्मारक उभं राहायला पाहिजे, असा आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तो निर्णय केला. आणि जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येक तालुक्याला 1-1 कोटी रुपयाचा आपण मंजूर केला. सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आता पुतळे उभे राहते, ते स्मारक उभे राहते. हे जे स्मारक आहेत महाराजांचे, हे आपल्याला चिरंतन प्रेरणा देणारे खरं स्मारक आहे. नुसतं महाराजांच्या पुतळ्याकडे पाहिलं तरी माणसाला एक ऊर्जा येते, एक आत्मविश्वास निर्माण होतो. रयतेचं राज्य स्थापन करताना सर्व 12 बलुतेदारांना एकत्र संघटित करून या स्वराज्याची संकल्पना महाराजांनी मांडली आणि ती पूर्णतेला नेली. हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि त्यामध्ये सर्व धर्माचा, जातीभेद, धर्मभेद नव्हता, जातीभेद नव्हता. सर्व समावेश अशा प्रकारच्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा संकल्प छत्रपतींनी घेतला. आणि तो इतिहास मी सांगून आपला वेळ घेणार नाही, परंतु त्यांच्या त्या असीम त्यागामुळं आणि त्या पराक्रमामुळेच मला वाटतं आज आपण या ठिकाणी सर्व बसू शकलो, असं माझं या ठिकाणी नम्र मत आहे. तर म्हणजे स्मारक उभा करताना हाच आदर्श या निमित्तानं आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे. आज ज्या जातीवादाच्या, धर्मभेदाच्या ज्या कल्पना घेऊन आपण समाजामध्ये वावरतोय, आजची सामाजिक व्यवस्था पूर्णतः बदललेली आहे. एकच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श जर प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला तर वेगवेगळ्या जाती धर्माची, जातीभेदाची त्या ठिकाणी मनभेदाची आवश्यकता नाही आहे. एखाद्या विचाराबद्दल, वैचारिक राजकारणाच्या वैचारिक भूमिकेबद्दल मतभेद असू शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मनभेद असू शकत नाही. आणि मला वाटतं हीच आपण भूमिका आपण त्यांचा इतिहास ज्यावेळी घेतो, इतिहास ज्यावेळी डोळ्यासमोर ठेवतो, तो इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत राहतो. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यातून एक नवी ऊर्जा आपल्याला मिळत राहते. आपलं राज्यातलं सरकार जे आहे ते महायुती सरकार याच विचाराच्या आधारावर आपलं काम करतं.
केंद्रामध्ये सरकार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आधारावर त्या ठिकाणी काम करत आहे. मला आठवतं आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्यावेळी आपल्या कार्यक्रमात निळवंडाचे उद्घाटन आले होते त्यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की हमारी सरकार छत्रपती के विचार के ऊपर चलने वाली सरकार असं त्यांनी मांडलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे जनक मानले जात होते. आणि म्हणून सिंधुदुर्गमध्ये जे स्मारक उभं करण्यात आलं भारतीय नौदलाला आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जी राजमुद्रा दिलेली आहे हे त्याचा एक वेगळं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. आणि म्हणून त्या इतिहास मी सांगणार नाही, परंतु राजमुद्रा देऊन गुलामगिरीचं चिन्ह हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी संपुष्टात आणलं हा इतिहास आहे. आणि त्या दृष्टीने मी म्हटल्याप्रमाणे रयतेचं राज्य निर्माण करण्याची संकल्पना त्या वाटेमागची होती. आज आपलं महायुती सरकार ज्यावेळी काम करतंय ते केवळ घोषणा करणारं सरकार नाहीये. आज सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्या सरकारनं पुढाकार घेतलेला आहे. ही जी किल्ले आहेत हे आपल्या स्वराज्याचं प्रतिबिंब आहे, हे मानबिंदू आहेत आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या महायुती सरकारने घेतलेली आहे. आणि त्याचा परिणाम आज पहिल्यांदा युनेस्कोनी हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून आपले 12 गड किल्ल्यांचा समावेश केला. आपल्या सर्वांच्या करता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर आपण पाहतो जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची युनेस्कोची साईट आपण पाहतो, परंतु 12 गड किल्ले जे महाराजांनी उभे केलेत ते जगाच्या पातळीवर आता हेरिटेज साईट म्हणून झाल्यामुळे आता जगाला इथे येऊन हा इतिहास समजणार आहे, लोकांची उत्कंठा वाढणार आहे, लोकांना एक प्रकारचं आकर्षण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं सरकारची भूमिका ही रयतेच्या राज्यासारखीच आहे. आज आपत्तीमध्ये कोणत्या आपत्तीमध्ये सरकारच्या आपल्या पाठींबा उभा आहे ही शिवछत्रपती महाराजांचीच प्रेरणा होती. रयतेचं राज्य करताना एखादा दुष्काळ आला, नैसर्गिक संकट आलं तर सगळ्या प्रकारच्या वसुल्या थांबल्या पाहिजे हे महाराजांचं त्या ठिकाणी स्वप्न भूमिका होती. रयतेमध्ये आमच्या बळीराजा पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आणि मग आजच्या काळामध्ये सुद्धा संकटात सापडणाऱ्या प्रत्येक आमच्या शेतकरी बांधवांच्या मागे, आमच्या कष्टकऱ्याच्या मागे आमचं महायुती सरकार खंबीरपणे उभं आहे. ही छत्रपतीची प्रेरणा आम्हाला त्यातून मिळालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या शौर्याचा इतिहास, त्यांच्या एकूण सिंधई स्वराज्याच्या स्थापनेपाठीमागची वाटचाल, एक कल्याणकारी राज्याची निर्मिती कशी व्हावी, उत्तम प्रशासक म्हणून अनेक महाराजांचे पैलू आहेत. मला वाटतं हे जे स्मारक उभे राहत आहेत, ही जी पुतळे उभे राहत आहेत, ही मला वाटतं ही उद्याच्या तरुण पिढी करता नव्हे तर आपल्या सर्वांच्या करता एक मार्गदर्शक म्हणून निश्चितपणे निरंतरपणे आपल्याला ती प्रेरणा देत राहील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आज या सगळ्या या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं अनेक बाकीच्याही कामांचा आपण शुभारंभ केला. आज 21 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ झाला. आणि कोल्हाच्या भगवतीपूरच्या दृष्टीने नव्हे तर एकूण राज्याच्याच करता महायुती सरकारने जे काम सुरू केलेलं आहे. आज मी मुद्दा सांगायचा राहून गेला की नैसर्गिक आपत्तीमध्ये आज राज्य सरकारनं 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. मी आता आपली आकडेवारी घेत होतो. आपल्या कोलारला 1245 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,35,00,000 रुपये जमा झाले की नाही. आणि तुमचं रब्बीचं अनुदान जे आहे ते साधारण 1245 शेतकरी खात्यामध्ये जवळजवळ 93,12,000 रुपये जमा झाले. हे कशाचं प्रतीक आहे. 1400 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला, 44 कोटी रुपये राहता तालुक्याला अतिवृष्टीचे. आपण कोणी मागणी केली नव्हती.
काही भाग प्रभावित झाला होता. परंतु समाजाप्रती शेतकऱ्याच्या प्रती असलेली सरकारची बांधिलकी आहे, म्हणून आम्ही पुढे पैसा मदत करताना कुठलं सरकारने हात आखडता घेतला नाही. आणि हीच भूमिका आपले विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मांडलेली आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अतिशय धडाडीने निर्णय करतायत. आणि त्याचा परिणाम हे अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या प्रति सरकारने जी घेतलेली भूमिका ही त्याचं एक उदाहरण आहे. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे सगळेच मंत्रिमंडळाची सदस्य आहेत. राज्य सरकार हे लोकाभिमुख काम करण्यासाठी कुठेही जिथं आपत्ती आहे, जिथं अडचण आहे, जिथं मदत करण्याची आवश्यकता आहे, सरकार त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करतं. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या येणाऱ्या संकटावर मात करताना बाकी अनेक योजना आहेत, मी अनेक योजनेची चर्चा करणार नाही. म्हणजे आरोग्यविषयक एकच योजनेचा डॉक्टर साहेब उल्लेख करतोय. पूर्वी महात्मा फुले जनआरोग्य योजना 1.5 लाखाची होती फक्त. ती भारत सरकारने आदरणीय मोदी साहेबांनी आयुष्यमान भारतची 5 लाखाची योजना आणली. प्रत्येकाला घरी कार्ड वाटप झाले की नाही. आता आपण सुद्धा राज्य सरकारनं आपली 1.5 लाखाची मर्यादा आता 5 लाखापर्यंत केलेली आहे. त्यामुळे आता गरीबातल्या गरीब माणसाला आरोग्य सुविधा त्याच्या दारात उपलब्ध झालेल्या आहेत. आता कोणी औषधासाठी खर्चिक औषधोपचाराकरता कोणी थांबणार नाही. थोडा मोठा निर्णय आहे. म्हणून सरकार हे काम करणार आहे. आम्ही घरात बसणार सरकार नाही आहे. मागचं सरकार म्हणजे काय होतं, माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणजे घरात बसायची आहे. पण हे सरकार लोकांसाठी काम करणार आहे. हे सरकार आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. असे अनेक या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख करता येईल. मला आनंद आहे की आज कोलार परिसरातल्या कामामध्ये आज चांगल्या प्रकारची कामं सुरू होत आहेत. मध्यंतरी पावसाळ्याच्या वेळी या भागामध्ये बरंच पाणी साठलं होतं, रस्त्याच्या अडचणी होत्या. आपणच अतिक्रमण केलेलं आहे, आपणच सॅनिटेटर बुजलेलं आहे, आपणच चर नांगरलेले आहे. आपण जे करणं शक्य ते सगळं केलेलं आहे. परंतु आज मला सांगायला पाहिजे की आता ह्या सगळ्या एकूण प्रवरेच्या कमांडमध्ये किंवा आपल्या कमांडमध्ये जेवढे चर आहेत ते पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्णपणे आपण मोकळे करणार आहोत. तर ज्यांनी अतिक्रमण केले असतील त्यांना सांगू इच्छितो मी की कृपया अतिक्रमण काढून घ्या स्वतः. पण वाईट वाटेल चांगलं वाटेल यासाठी काम थांबणार नाही. तुमच्याच फायद्याचे आहेत. आज ते चर काढल्यामुळे तुमच्याच जमिनीचं पाण्याचा निचरा झालाय. इथं पूल बांधणं आवश्यक आहे, ते आम्ही पूल बांधणार आहोत. आज भगवतीपूरमध्ये येणारा पाथरे हनुमानगावचा जो वेढा आहे, पुराचा वेढा आहे, तो आपण आता मध्ये पाथऱ्याचं पाणी बाहेर काढलं, ओढा मी खालपर्यंत आणतोय. तर बाबासाहेबांच्या वस्तीवर जायला शक्य नव्हतं. बाबासाहेबांची वस्ती पुराण वेढलेली होती पाण्याने. पण मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या कामामध्ये आज आपण जलसंपदा मंत्री म्हणून अनेक निर्णय आपण केलेले आहेत. तुमच्या कोलार खुर्ची जी गावाची त्या ठिकाणी जी आता सगळा जो भराव वाहून गेला ना, त्या गावाला धोका निर्माण झाला आहे. तिथं आपण आता एक संरक्षण भिंत मंजूर केलेली आहे. त्या कामाला सुरुवात होईल. म्हणजे तुमच्या गावाला धोका तर राहणार नाही. दत्ता पाटील त्या मला सांगितलं पाहिजे. काम मंजूर केलं. आता विशेष दूरचं कोलार केटीवरच्या विशेष दूरचं काम प्रगतीपथावर आहे. या केटीवरच्या पाण्यामुळे आणि खाली मांडव्याचा जो केटीवर आहे त्याचा आपण रूपांतर आता बॅरेजमध्ये करायचं आपण ठरवलं. बॅरेजमध्ये रूपांतर झालं तर मला वाटतं तुमच्या ह्या कोलारच्या बंधाऱ्यापर्यंत पातळी किमान नेहमी 9 ते 10 फूट राहील असं माझं मत आहे. कारण आम्ही विचारतो कोलारचं करायचं, पण कोलारच्या पाठीमागच्या पाण्यामध्ये जमीन जरा उथळ आहे, पुन्हा भूसंपादन करावं लागेल. म्हणून आता केटीवरचं रूपांतर राज्यभरामध्येच बॅरेजमध्ये सगळे केटीवरचं रूपांतर करण्याचा आपण निर्णय केला आहे. पण प्राथमिकता म्हणून आज चनेगाव, तुमचं मांडवे, खालचं मला वाटतं वळदगाव मला वाटतं काही घेतलं आपण, आणि मधमेश्वर बंधारा जो आहे तो नेवाशाचा आहे.
म्हणजे तुम्हाला बॅरेज मध्ये व्हर्टिकल बॅरेज मध्ये रूपांतर होईल. बॅरेज म्हणजे आता हे सगळे जे आपण फळ्या काढतो फळ्या घालतो त्याची गरज पडणार नाही. हे सगळे ऑटोमॅटिक गेट्स बसतील त्याच्यामध्ये, सगळे त्या ठिकाणी मेकॅनाइज गेट बसतील. 100% लीक प्रूफ राहील. ते वळवाल्यांची अडचण होणार एवढंच फक्त मुद्दा आहे, बाकी काय अडचण नाही त्यामध्ये. तो मांडवाच्या केटीवर बॅरेज झाला की ते पाणी किती येणार खाली इकडं पोलारपर्यंत. आणि त्यामुळे व्हर्टिकल बॅरेज मध्ये जे आज पाणी साठतं त्यापेक्षा माझी कल्पना आहे की 20% पाणी जादा साठेल आणि कुठेही पाण्याची गळती होणार नाही. किती महापूर आले तरी त्या बॅरेजला धोका नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मग एकदा होऊ द्या, बॅरेजचं काम सुरू झाल्यानंतर मग अंदाज येईल बॅरेज म्हणजे काय. कोणाच्या केटीवरचं काम पूर्ण करता आलेलं तिथं धूप प्रतिबंधक आपण बंधारा बांधतोय, त्याला साधारण 4 कोटी रुपये आपण मंजूर केले. कोणाचा सगळा घनकचरा तुमचा त्या नदीतून पडलेला आहे. तुम्हाला दिल्या मी ममदापूरला जागा, तिकडे उक्कलगावला जागा दिली, मोफत दिली शेती महामंडळी जागा. एखादा प्रकल्प सुरू करा तुम्ही तिथे. नाही काय नाही, मला वाटतं तुमच्या आता तुम्ही सासवडी तिकडची तुम्ही बोललं पाहिजे तिथं. सासवडी तुमची बाई तिकडे आहे, बरोबर आहे. नाही ठीक आहे, आपण त्याच्यात काही धोका काही नाही. आता लोणीचा घनकचरा प्रकल्प आता पूर्ण होत आला, तुम्ही येऊन पाकच झाला. लोणीला जे मटन मार्केट आपण सगळं केलं आता त्या एका ठिकाणी इतकं सुंदर केलं, तुम्ही खरं येऊन पहा. तिथे येऊन त्या घाण जे बाहेर जाणार त्याला सुद्धा आता ट्रीटमेंट प्लांट बसवलाय, आपण ETP बसवलाय, एक ते बॉयलर बसवला की सगळं त्या जाळलं जाईल. तुम्ही खरं येऊन पाहण्यासारखं येते. तुमच्या आपल्या गावात स्वतः तसं बांधता येईल. तुम्ही निर्णय करा तर पैसे चिंता करू नका, मी पाहिजे एवढे पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला. खरं सुंदर बांधलं पहा, तुम्ही खरं जाऊन पहा तुम्ही कसं आहे. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांना अडचण नाहीये, व्यवसाय करणारं संरक्षण आहे. दत्ता पाटील थोडे जाळच होतील, कारण त्यांचं ते कोणतं आहे ते SSY मध्ये खात नाही म्हणतो ना. मी तो मुद्दा महत्वाचा नाहीये, परंतु आज या सगळ्या कामामध्ये विकासात्मक कामामध्ये एक चांगली भूमिका करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या गावच्या प्रत्येक विकासात्मक कामामध्ये मला सहभागी होता आलं, याचा मला आनंद आहे. आज मला या गोष्टीचा आनंद झाला की आपल्या भालेराव म्हणून मुलगी आहे, तिचं आता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये तिची आता वन विभागामध्ये क्लास 1 ऑफिसर ना पण निवड झाली. कारण मनापासून तिचं अभिनंदन आहे. आणि महत्वाची आपल्या प्रवरीची विद्यार्थिनी आहे. एक मुलगी मला आता भेटली, मला ती मगाशी नाव माहित नाही तिचं, मला ते भेटतात ते मगाशी औक्षण करताना ना गायकवाड. तर विचारलं मी काय करते तू. ती संगमनेरला पोलीस भरतीची पूर्ण तयारी करते अकॅडमीमध्ये. सगळ्यात मग तिला विचारलं मी किती मुली आहेत. मला आश्चर्य वाटेल, तिथं 400 ते 500 मुली आज प्रशिक्षण घेतात. नंबर महत्वाचा नाही आहे, पण लोक आजच्या तरुण पिढीमध्ये जी नवीन उमेद आहे, ऊर्जा आहे, पुढे जाण्याची धडपड आहे, भविष्यामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होते, ही केवढं मोठं अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे जे रयतेचं राज्य मी सुरुवातीला म्हटलं, ही संकल्पना आपल्या अर्धदैवताची छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि त्या संकल्पनेतून हा जो आपला ही जी वाटचाल आपली सुरू आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे म्हणून आपण इथपर्यंत आपण उत्तम प्रकारे काम करता आलं. राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून अनेक योजना आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. हे तुमचं स्तर वगैरे छोट्या गोष्टी आहेत. आपण आता या संपूर्ण भंडारदऱ्यामध्ये पाणी अतिरिक्त कसं येईल, मुळा धरणामध्ये पाणी अतिरिक्त कसं येईल, त्यासाठी आम्ही काही योजना तयार करतोय. स्वतंत्र एकदा बोलेल तुमच्याशी केव्हा तरी. परंतु मी आपल्याला एवढी खात्री देतो की जलसंपदा मंत्री मी असेपर्यंत तुम्हाला पाणी कमी पडणार नाही, हे तुम्हाला मी खात्री देतो. आजही जायकवाडी धरणातून ओव्हरफ्लो चालू आहे. पहिलं कसं घडलंय, लोक म्हणजे जायकवाडी अजून ओव्हरफ्लो चालू आहे, मुळा धरणातून पाणी चालू आहे, निळवंड्याचं पाणी चालू आहे.
असं काय शक्य झालं मला विचारलं. म्हणजे त्याला एकच कारण आहे, त्याला पायगुण चांगला लागतो. आणि त्यामुळे एक चांगला कार्यक्रम आपण घडून आणला. मला या स्मारक समितीच्या सदस्यांचं, आपल्या सगळ्या ग्रामस्थांचं पुन्हा एकदा या मनापासून अभिनंदन करायचं आहे. मनापासून आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं गौरवाची एक बाब म्हणजे साहेबांचा जलसंपदा विभाग देशात 1 नंबर आला. सुंदर अशा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील युवा नेते स्वप्नील नेबे आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होईल. आजच्या या कोल्हार भगवतीपूर गावासाठीच्या एक ऐतिहासिक अशा क्षणासाठी आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी हा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वरूढ पुतळ्यासाठी जे स्मारकासाठी निधी मंजूर करून दिला त्याबद्दल त्यांचे दोन्ही गावच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपल्यामध्ये जरी उपस्थित नसले तरी आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते माजी खासदार सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी हा अश्वरूढ पुतळ्याच्या निधी आणण्याकरता फार मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे देखील मी दोन्ही गावच्या वतीने मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि साहेबांचे अजून 2 कारणानिमित्त मी आभार व्यक्त करणार आहे. साहेब, तुम्ही आता तुमच्या भाषणात उल्लेख केलाच की कोल्हार भगवतीपूर गावाच्या घनकचऱ्यासाठी 10 एकर क्षेत्र तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल देखील तुमचे आभार मी या ठिकाणी मानतो. दुसरी गोष्ट की तुम्ही कोल्हार भगवतीपूरचं आराध्य दैवत भगवती माता या भगवती माता मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ब वर्ग दर्जा प्राप्त करून दिला. त्याबद्दल देखील मी साहेब आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचे, महिला भगिनींचे, पत्रकार मित्रांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व साहेबांच्या अध्यक्ष साहेबांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. राष्ट्रगीतानं आपण सांगता. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.